अहो मंडळी, तुम्ही पण हे बघितल्यावर तुम्हाला असं वाटलं असेल का ही खारी आहे. पण ही खारी नाही, खारीसारखी दिसणारीच करंजी आहे. एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते ना, आणि एकदम तोंडात टाकताच अशी क्रिस्पी लागते खायला. अशा करंज्या कितीही खाल्ल्या तरी मन काय भरत नाही. तुम्ही या करंजीचा आवाज बघू शकता, काय असा मस्त कुरकुरीत येतोय. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर मी आज बनविते दिवाळी स्पेशल करंजी, आणि ती पण लेयर्सवाली करंजी. दुप्पट अशी फुलणारी आणि सेम टू सेम खारीसारखी दिसणारी करंजी, आणि एकदम कुरकुरीत होते ना आणि खुसखुशीत होते. लहान मुलांना तर ही एवढी आवडते ना. मला तर माझा मुलगा हा नेहमी सांगतो की मला अशीच करंजी हवे म्हणून. अशी करंजी आपण आज तयार करणार आहोत. 15 ते 20 मिनिटात तयार होणार. तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया. आपण आता करंजीच्या सारणाची तयारी करूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, आणि पाऊण वाटी जो दुकानामध्ये मिळतो तो सुकं खोबरं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे तेही नसेल तर तुम्ही घरचं सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. आणि इकडे मी अर्धी वाटी मावा घेतलेला आहे, आणि पाव वाटी काजू, बदाम आणि पिस्ता असे बेदाणे घेतलेले आहेत, आणि पाऊण वाटी पिठी साखर आपण इथे घेणार आहोत. कढई इकडे गरम झालेली आहे. आता आपण हे पाऊण वाटी सुकं खोबरं भाजून घेऊया. इकडे मी माझ्याकडे जे नॉनस्टिकी पॅन होतं ते वापरलेलं आहे. तुमच्याकडे कुठलं दुसरं भांडं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्ही इकडे बघू शकता, या खोबऱ्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण एका पातेल्यात ते काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण रवासुद्धा भाजून घेऊया. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा जेवढा कमी असेल तेवढं सारण चवीला छान लागतं. इथे मी सुकं खोबरं जास्त घेतलं आहे आणि रवा कमी घेतला आहे, त्यामुळे सारण छान लागणार. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया आणि छानपैकी परतवून घेऊया. आणि रवा भाजताना स्लो टू मीडियम अशीच गॅस ठेवा, त्यामुळे पटकन रवा भाजला जातो. तुम्ही इथे बघू शकता, रंगसुद्धा छान आलेला आहे या रव्याला. आता आपण ते कढईमध्ये काढून घेऊया. रवा काढून झाला की त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी मावा वितळवून घेऊया. मावा घातल्यामुळे या करंजीला एकदम छान अशी चव येते, आणि मावा तुम्ही कशातही घाला, एकदम मस्तच लागतो. तर हा मावासुद्धा आता वितळलेला आहे. आता आपण एका पातेल्यात ते काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण इथे अर्धा चमचा साजूक तूप घालूया. साजूक तूप वितळला की त्यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता हे बेदाणे आपण याच्यामध्ये घालूया. हे सुद्धा आपण भाजून घेऊया. थोडासा रंग बदलत आला की आपण हे थंड करण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घेऊया, आणि थंड झाले की ह्याची आपण पावडर करून टाकूया. भाजून घेतलेला खोबरा आणि रव्यामध्ये आपण इथे मावा हाताने मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स केल्यामुळे त्या माव्याच्या गुठल्या राहत नाही. इकडे आपला मावासुद्धा छानपैकी ह्यामध्ये एकजीव झालेला आहे. आता आपण त्यामध्ये पाऊण कप पिठी साखर घालूया. पिठी साखर घालून झाली की त्यामध्ये आपण अर्धी वाटी बेदाण्याची तयार केलेली पावडर घालूया. ही पावडर घातल्यामुळे आपल्या सारणाला आणखीन छान चव येणार. आणि 1 चमचा वेलची पावडर इथे आपण घालूया. आता आपण हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने एकजीव करून घेऊया. इकडे आपलं सारणसुद्धा मस्त एकजीव झालेलं आहे. आता आपण ते एका साईडला काढून ठेवूया. इकडे मी सर्व साहित्य वाटीच्या प्रमाणातच सांगितलेलं आहे, त्यामुळे मी मैदा पण तुम्हाला वाटीच्या प्रमाणातच सांगते. मी इथे 2.5 कप मैदा घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून त्या पिठात मिक्स करून घेऊया. आता मी तुम्हाला इकडे तेलाचं प्रमाण सांगते. आपला रोजच्या वापरातला जो पोहे खायचा चमचा असतो त्याच प्रमाणात मी इथे तुम्हाला तेल किती घ्यायचं ते सांगणार आहे. इथे 4 चमचे मी इकडे तेल घेतलेलं आहे. आता आपण हे तेल गरम करून घेऊया. आपल्या इकडे तेल गरमसुद्धा झालेलं आहे. आता आपण त्या पिठामध्ये हे मोहन घालूया.
हे घातलेलं मोहन खूप गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घेऊया. हे मोहन थोडं थंड झालं की आपण हाताचा वापर करून मस्त असं पिठाला चोळून घेऊया. इथे आपल्याला साधारण 7 ते 8 मिनटे तरी पिठाला मस्त असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या करंज्या आणखीन छानपैकी अशा खुसखुशीत होणार. या पिठाला असं मुठीने असं घट्ट पकडून ठेवायचं. ते घट्ट पकडलं की समजायचं आपलं हे पीठ बरोबर झालेलं आहे. आता आपण हे पीठ दुधाने मळणार आहोत. जर तुम्हाला इथे पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पीठ मळताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण हे पीठ आपलं नरम झालं नाही पाहिजे. थोडं घट्टसरच मळायचं आहे. त्यामुळे त्या करंजीला लेयर्स खूप सुंदर येतात आणि एकदम कुरकुरीत होतात. सुरुवातीला दूध थोडं थोडं ओतूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इकडे आपलं पीठसुद्धा मस्त असं मळून झालेलं आहे. तुम्ही घट्टपणा बघू शकता. आणि हे पीठ मळायला मला पाऊण वाटी एवढं दूध लागलं, म्हणजे हे प्रमाण एवढं आहे. आता आपण यावर ओला कपडा झाकून ठेवूया आणि याला आपण 5 ते 10 मिनटे रेस्ट करून देऊया. आता आपल्या या पिठाला 5 ते 7 मिनटे झालेली आहेत. आता आपण या पिठाचे गोळे करायला सुरुवात करूया. गोळे करायच्या आधी आपण हे कणिक थोडं अजून मळून घेऊया, म्हणजे पारी लाटताना आपल्याला छान लाटता येईल. इथे आपण गोळे एकसारख्या आकाराचे करून घेऊया आणि शक्यतो थोडे लहानच करूया. त्यामुळे आपल्याला ह्याची पोळी एकदम पातळ लाटता येईल. इकडे आपले गोळेसुद्धा तयार करून झालेले आहेत. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. पोळी लाटताना हे गोळे सुकू नये म्हणून त्यावर आपण मगाशी ठेवलेलं ओलं फडकच ठेवूया. आता आपण इकडे एक बॅटर तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. आता त्या साजूक तुपामध्ये आपण 2 चमचे भाकरीचं म्हणजेच तांदळाचं पीठ घालूया आणि 4 चमचे मक्याचं पीठ घालूया. आणि इथे मी चमचा देखील पोहे खायचाच घेतलेला आहे. तेच प्रमाण आहे, म्हणजे तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं हे छानपैकी कळेल. आता आपण हे तिन्ही साहित्य एकजीव करून घेऊया. जोपर्यंत हे एकजीव होत नाही तोपर्यंत चमच्याच्या मदतीने आपल्याला हे छानपैकी फेटून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे छानपैकी मिक्ससुद्धा झालेलं आहे. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. आणि इकडे पोळी लाटताना आपल्याला पीठ लावायची सुद्धा गरज भासणार नाही, कारण जे आपण पीठ मळलं होतं ते जरा घट्टसरच होतं. आता ह्याची आपण एकदम पातळ अशी पोळी लाटून घेऊया. जेवढी आपली पोळी पातळ असणार तेवढ्या आपल्या करंजीला लेयर्स छान सुटणार. तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी आपली पातळ पोळी इथे लाटून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता माझा हातसुद्धा एकदम दिसतो एवढी आपली ही पोळी पातळ झालेली आहे. आता आपण बाकीच्या सुद्धा पोळ्या लाटून घेऊया. एका बॅचला मी 5 पोळ्या लाटून घेणार आहे आणि त्यावर मगाशी जे तयार केलेलं बॅटर आपण लावून घेणार आहोत. इकडे आपल्या पोळ्यासुद्धा लाटून झालेल्या आहेत. आता आपण मगाशी जे तुपाचं बॅटर केलं होतं ते आपण यावर लावून घेऊया. आपल्याला हे बॅटर हलक्या हाताने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. सगळीकडे हे बॅटर एकसारखं लागलं पाहिजे. ह्यामुळे काय होतं, जेव्हा आपण या पोळीची रोलिंग करतो तेव्हा ती पोकळ राहत नाही आणि पदरसुद्धा छान सुटतात. इथे आपलं तुपाचं बॅटरसुद्धा लावून झालेलं आहे. आता त्यावर आपण दुसरी लाटलेली पोळी ठेवूया आणि त्या पोळीवर सुद्धा आपण ते तुपाचं बॅटर लावून घेऊया. सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. जसं मगाच्या पोळीला आपण हे तुपाचं बॅटर लावून घेतलं तशाच प्रमाणे इथे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. आत्ता मी यावर 5वी पोळी ठेवलेली आहे आणि मगाच्या प्रमाणेच आपण इथे बॅटरसुद्धा लावून झालेलं आहे. आता आपण त्याची रोलिंग करायला सुरुवात करूया.
आता इकडे एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण इथे रोलिंग करू तेव्हा हलक्या हाताने आपल्याला हे रोल दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये पोकळी राहणार नाही. हळूहळू रोल करत मध्ये मध्ये दाबत पुन्हा हलक्या हाताने आपल्याला हे रोलिंग करून घ्यायचं आहे. असं केल्याने आपल्या करंजीला मस्त असं खारीसारखे पदर सुटतील. इकडे आपलं घट्टसर रोल देखील तयार झालेलं आहे. आता आपण इकडे पुन्हा एकदा हे रोलिंग करून घेऊया. आता आपण या रोलची दोन्ही बाजूची टोकं कापून घेऊया. ज्याप्रमाणे आपण भाकरवडी कापून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील कापून घ्यायचं आहे. इथे आपल्या सर्व छानपैकी वड्यासुद्धा पाडून झालेल्या आहेत. आता आपण ते लाटायला सुरुवात करूया. खारीसारखी करंजी बनवताना इथे आपल्याला जिथे लेअर बाजू आहे तिकडे लाटून नाही घ्यायचं, त्याच्या विरुद्ध बाजूला लाटून घ्यायचं आहे. आणि लेयर्स ज्या ठिकाणी असतील तिथे आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. आणि इथे मी पोळी लाटताना पिठाचा वापर नाही केला आहे, कारण आपण जे मळलं होतं ते घट्टसरच पीठ होतं, त्यामुळे पिठाची इथे गरजच भासत नाही. इकडे आपली पोळीसुद्धा लाटून झालेली आहे. आता आपण या पोळीच्या मध्यभागी दोन्ही बाजूला बोटाने चिमटी मारून घेऊया. आता आपण त्यामध्ये तयार केलेलं सारण भरूया. 1 ते 1.5 चमचा आपण इथे सारण भरून घेऊया. आता आपण पोळीच्या कडेकडेने दूध लावायला सुरुवात करूया. इकडे तुम्हाला दुधाऐवजी जर पाणी वापरायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आता या पोळीचे आपण दोन्ही टोक एकत्र आणूया आणि हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊया. इथे प्रेस करताना सुद्धा आपल्याला लेयरवर प्रेस नाही करायचं. इकडे मी 3 करंज्या वळून घेतल्या होत्या, ते आपण आता इकडे तळून घेऊया. एकदाच आपल्याला जास्त करंज्या करून नाही ठेवायच्या, नाहीतर त्या सुकून जातील. आता आपण करंजीच्या वरच्या बाजूला सुद्धा पळीने तेल घालूया. आणि ह्या करंज्या करताना गॅस नेहमी स्लो टू मिडियमच ठेवा. एकदम फास्ट केला तर लेअर दिसणार नाहीत. करंजी आपली करपण्याची जास्त शक्यता असते. एका बाजूने थोडी शिजली की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तिला शिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे दुसऱ्या बाजूने त्यांना पलटी मारून घेत आहे. आपल्याला या करंज्या थोडासा खारीसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहेत. तुम्ही याचे लेअर बघू शकता, काय मस्त सुटलेले आहेत आणि चवीला तर काय एकदम क्रिस्पी लागतील. आता आपण ही करंजी एका टोपलीत किंवा ताटात काढून घेऊया. याचप्रमाणे आपण बाकीच्या सुद्धा करंज्या तळून घेऊया. इकडे आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्याचे लेयर्स एकदम मस्त पदर सुटलेले आहे. जशी खारी असते त्याचप्रमाणे आता या करंज्या दिसत आहेत. थोडी आवडलं तुला रीत? हे कसं लागते? चांगलं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा. काय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा,